आता लोकांमध्ये थोडीफार जागरूकता यायला लागली. हं, पण एक काळ असा होता, की जोपर्यंत तो व्यक्ती पूर्णपणे हॉस्पिटलायझेशन होत नाही, हं, तोपर्यंत अशा प्रकारचे उपचार आहेत या संदर्भात कल्पना नव्हती. ज्यावेळेला तो व्यक्ती स्वतःच्या व्यसनाचं समर्थन करतोय, हं. त्यावेळेला त्याला मदतीची आवश्यकता आहे. सुरुवातीला काही जे प्रश्न उत्तर आमचे त्या पेशंट बरोबर, त्या व्यक्तीबरोबर होतात, त्याच्यामध्ये त्याने त्याचं उत्तर देण्याची कन्सेप्ट कशी आहे? हं, त्याच्या आधारावर आम्हाला लक्षात येतं, की हा किती डीप रूटेड आजार त्याच्या मध्ये बसलेला आहे. हं, कारण का जर तो त्या गोष्टी मान्य करायलाच तयार नसेल, माझी बायको सोडून गेली, पण हं. त्याला दारू जबाबदार नाही. अच्छा. माझं आर्थिक नुकसान झालं, पण हं. त्याला दारू जबाबदार नाही. त्यासाठी कोणतरी दुसरा व्यक्ती जबाबदार आहे किंवा दुसरी घटना जबाबदार आहे. पण व्यसन नाही. व्यसन नाही. अशा पद्धतीचं एक तो ज्यावेळेला समर्थन करायला लागतो, हं. त्यावेळेला त्याला मानसिकरित्या तो त्या गोष्टींमध्ये कंप्लीटली अरेस्ट झालेला आहे. या गोष्टी लक्षात येतात.